घासावा शब्द, तासावा शब्द, बोलावा शब्द, बोलण्यापूर्वी शब्द हेची कातर. शब्द सुई दोरा, बेतावेत शब्द शास्त्राधारे. बोलावे मोजके, नेमके खमंग खमके. ठेवावे भान देश काळ पात्राचे. बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. कोणाचेही वर्म व्यंगाने बिंग, जातपात धर्म काढू नये. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे, मुद्देशुद्ध बोलणे हीच संवाद कला. शब्दामध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती, स्वभावातून जन्मावा प्रत्येक शब्द. शब्द मूळ दंगल, शब्दामुळे मंगल, शब्दांचे हे जंगल. जागृत राहो, जिभेवरी ताबा, सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर आजचा जी आहे ती आपली आरती वगैरे झालेली आहे आणि प्रसाद माझ्या तोंडामध्ये आहे आणि आमोशा होती, त्यामुळे म्हटलं चला आता आरती वगैरे तर आपली झालेली आहे, पण त्याच आरतीच्या ह्याच्यामध्ये मी थोडीशी लवंग, विलायची आणि थोडासा कापूर घातलेला आहे. आणि जी कापूर आरती आहे ती घरामध्ये आपल्या धूप आरती जी असती ती आपली हे केलेली आहे, फिरवलेली आहे. असं ह्याने काय होतं तर ह्याने घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. घरामध्ये थोडीफार निगेटिव्हिटी असेल तर तीसुद्धा जाते असं म्हणतात, म्हणून मी हे केलेलं आहे. असो ह्याच्यामध्ये थोडासा धूपसुद्धा घातलेला आहे. धूपाने एक छान प्रकारचा वास येतो आणि ह्याची म्हणजे विलायची आणि लवंग ह्याचीसुद्धा एक स्मेल खूप छान येते, त्यानेसुद्धा खूप प्रसन्न आणि छान वाटतं. असो मी ह्याचा शॉर्ट व्हिडिओ तुमच्याकडे टाकलेला होता थोडासा, आणि त्या अगोदर तुम्हाला बोललेले होते की तुकाराम महाराजांचे शब्द. खरं तुकाराम महाराज किती म्हणून आपल्याला सांगून गेले नाही, तर प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला ज्ञान सांगून गेलेलं आहे. आपण थोडं तरी राहिलं जास्तीचं, आपल्याला आजच्या धकाधकीच्या काळामध्ये तेवढं काहीच होणार नाही, पण थोडंफार जरी आपण त्यांच्या ग्रंथामध्ये डोकून बघितलं तर आपल्याला कुठे ना कुठे त्यांचं ज्ञान हे किती अपार हे होतं ते आपल्याला बघायला मिळतं. आणि एकाच गोष्टीमुळे किती गोष्टीचा अनर्थ होतो, किती गोष्टी अशा ह्याच्या होतात, धारदार होतात, अनिदार होतात आणि मंगल होतात. आता ह्या शब्दामध्ये सगळंच वाक्य आपल्याला सांगितलेलं आहे. असं हे घर जे आहे मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे घर आपलं फायनली झालेलं आहे आणि बांधकाम वगैरे झालेलं आहे, पण अजून बऱ्यापैकी याचं म्हणजे पोझिशन वगैरे काही लवकर देणार नाही येतं. आणि हे घर आपलं खूप लवकर आधी झालं असतं, पण असं काही कधी डोक्यातच नव्हतं की आपल्याला, म्हणजे खूप लोक म्हणायचे की माझं स्वतःचं घर व्हावं आणि मला स्वतःचं हक्काचं घर असावं, पण मला असं कधी वाटतच नव्हतं, कारण आपलं गावाकडे घर होतं आणि आपलं कधी पुण्यामध्ये असं राहायचं कधी ठरलेलंच नव्हतं. पण अचानक एक गोष्ट अशी घडली की त्या गोष्टीमुळे मग ना घर मनात राहिलं ना काहीच, म्हणजे काहीच मनामध्ये राहत नव्हतं. म्हणजे असं वाटत होतं की सगळ्याच गोष्टी आयुष्यातून अशा स्किप झाल्यासारख्या झालेल्या होत्या. म्हणून एक अगोदर कर्ज पाणी होतं म्हणून त्याचा विचार डोक्यात नव्हता, नंतर आपल्याकडे घर वगैरे होतं म्हणून त्याचा विचार डोक्यात नव्हता, नंतर जे आपल्याकडे आहे ते नाही आहे म्हणून विचार डोक्यामध्ये नव्हता 1-2-3 वर्षे. नंतर मग असं वाटायला लागलं की जाऊ दे, चला आपण भाड्याने राहत आहोत तर काय हरकत आहे की आपण स्वतःचं करायला. तर मग बघूया म्हटलं प्रयत्न करून. तर मग प्रयत्न केल्याच्या नंतर काहीही होत राहतं असं म्हणतात, ते खरं आहे. तर मग चला कुठेतरी आपल्याला एक घर खूप आधी झालं असतं, पण ते केलं नव्हतं. एकतर आपल्याला मनासारखं लोकेशनसुद्धा भेटत नव्हतं आणि लांब भेटत होतं, आणि आपली एक मानसिकता ठरलेली असते की जिथे आपण राहतो तिथेच जवळपास कुठेतरी असावं, कारण त्या एरियाची आपल्याला माहिती झाली. जो काम धंदा वगैरे आपण तिकडे बघितलेला असतो, आपल्याला तिकडे सवय झालेली असते, त्यामुळे आपल्याला तो एरिया असा सोडावासा वाटत नाही. असो आपले कामं वगैरे सगळे इकडेच होते म्हणून 2-3 जागेवरचं मी स्किप पण केलेलं नसता. एक लॉकडाऊन संपल्या आपल्याकडे घराच्या ऑफर बऱ्याच वेळेस आलेल्या होत्या, पण आपण सगळ्या नाकारलेल्या होत्या. काही कारणं पण होते त्याला नाकारायला, आणि नंतर आपल्याला जवळ पण पाहिजे होतं, तर नशिबाने ते थोडंसं जवळसुद्धा भेटलं. असो घरी आल्याच्या नंतर मी थोडंसं येतातच फ्रीज वगैरे बघायला गेले होते, तर फ्रीजचा सुद्धा श्रीगणेशा झालेला आहे.
त्या दिवशी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये मात्र झालेला नव्हता, पण आज झालेला आहे. असं गावाकडची आजीने दिलेली 2 वर्षापासून मला आजीच्या हातची भाजी जी आहे ती खायला मिळत आहे. भले करून जरी नाही दिली तरी खुडून मात्र दिलेली आहे. तर ह्यावेळेससुद्धा मला आजीनेच भाजी दिलेली आहे. तर चला, ही गावरान पद्धतीची हरभऱ्याची भाजी खूप खमंग आणि एकदम कमी वेळात होणारी आणि सगळ्यांना आवडणारी भाजी भाकरी. ही भाजी खूप छान होते. ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला बेसन पीठ मिक्स करायचं आहे आणि थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे, मोहरी, त्याचबरोबर लसूण असेल तर लसूण तुम्ही भरपूर सारा टाकू शकता. आणि बस याची एवढीच फोडणी आपल्याला द्यायची आहे. हिरव्या मिरचं थोडंसं वाटण तयार करून त्याची फोडणी आपल्याला घालायची आहे आणि थोडंसं आदन आलं की आपल्याला पाण्याला उकळी आली की जसं आपण बेसन करतो त्या पद्धतीने पटकन होते. बेसन हटायला वेळ लागतो, भाजी हटायला वेळ लागत नाही. भाजी 2 मिनिटात हटून होते, बेसन हटायला तरी थोडासा वेळ लागतो. असं भाजी झाली कीच भाकरीसुद्धा मी केलेल्या आहेत लगेच. तर भाकरी जास्त करून गॅसवरती भाजू नका असं म्हणून सांगतात, म्हणून मी पूर्णपणे ह्या 2 वर्षामध्ये भाकरी जी आहे ती तव्यावरच भाजून घेत आहे, गॅसवरती कमी भाजत आहे. कारण गॅसमध्ये लिक्विड असतं आणि त्याने काहीतरी आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होऊ शकतात असं मी ऐकलेलं आहे. त्यामुळे मी ते पूर्णपणे बंद केलेलं आहे. असं शिवजयंतीनिमित्त शाळेमध्ये कार्यक्रम होता, हा व्हिडिओ मागे राहिलेला आणि मला तसा डेलीचा डेली आता व्हिडिओ मी टाकत नाही आहे, त्यामुळे माझे व्हिडिओ बऱ्याच उशिरा येतात. आणि त्यांच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता, ह्याचा डान्स वगैरे होता आणि त्याचबरोबर शिवजयंतीचे भाषण वगैरे सर्व काही होतं. त्याच खूप छान कार्यक्रम झालेला आहे, जो पेपरमध्ये सुद्धा फोटो वगैरे आलेले. असो, मुलींनी छान थोडेसे फोटो वगैरे काढले. मी दोघी पण एवढ्या छान तयार झाले होत्या आणि हे तयार केलेलं होतं तिच्या मामीला मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे कुठल्याही लुकवरती, कुठल्याही ह्याच्यावरती ती पटकन तयार करते आणि छान तयार करते. त्यामुळे जास्तच मेकअप अजून थोडासा खुलून दिसतो. असं आपली ही स्वामींची पूजा वगैरे झालेली आहे. स्वामी किती छान दिसत आहेत पिवळ्या फुलामध्ये. आणि आता जवळपास माझे 30 पारायणं झालेले आहेत. असं वाटत आहे की स्वामी एक आपल्या घरातील सदस्य आहेत. अगोदर कसं आपण ज्या दिवशी उपवास पकडला त्या दिवशीच आपण हे करतो, पण जसं पारायण आपण रोजची रोज करतो तेव्हापासून असं वाटत आहे हे आपल्या घरातील एक सदस्य आहेत आणि आपण त्यांना विसरतोय. म्हणजे दर 2-3 वेळेस आपण ज्यावेळेस जेवण वगैरे करायला घेतो त्यावेळेस पण असं वाटतं की आपण नैवेद्य नाही केला, अजून देवाला नैवेद्य नाही दाखवला. कारण ती एक सवय झाली, आता महिना भरपूर झालेला आहे, त्यामुळे आपल्याला ती एक सवय झालेली आहे. असं हे बघा आमचं जुनं फ्रीज. ही फ्रीज आम्हाला म्हणजे बऱ्याच दिवसापासून, म्हणजे 1-2-4 महिन्यापासून ही फ्रीज आम्हाला बाहेर काढायचं होतं, त्यामुळे ह्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष दिलेलं नाही आहे. त्यामध्ये ठेवलेले होते हे बाउल्स आपल्याला भेटलेले आहेत वॉशिंग मशीनवरती. आणि प्रतीक्षाची खूपच ह्याच्यावर बघून हे झालेली आहे, ती रिॲक्ट झालेली आहे की बघा. आणि फ्रीज आणल्यापासून घरचा हा पसारा काढलेला आहे, कारण फ्रीजमध्ये पण बराच काही मी पसारा ठेवून दिलता, कारण 2-4 महिन्यापासून हे फ्रीज मी पूर्णपणे बंद केलं होतं. तर त्यासाठी आणि हे भाजीपाला वगैरे सुद्धा निवडून घेत आहे. तसेच नवे बाउल्स आहेत आमचे, बघा जरा. त्याचं काय बघायचं आहे, त्याची वॉरंटी दिलेली आहे आम्हाला. काय वॉरंटी याची? काय नाही. बरं तू सरक ना असं. हे फ्रीज होतं आपलं, तिच्यात बी काम केलं मग चांगली दिसायला काय. आता गर्दा कसा झाला, सगळीकडे गर्दा काढायला बघा. किचनवर तेवढाच, इथं तेवढाच, खाली पण तेवढाच. तरी पण ह्यातला सगळं आवरलं. ह्या बॉक्स भरून ठेवला आहे. छोटे छोटे भांडे जे आहेत ते काढून ठेवलेत. इथं दळणं आणून ठेवलेत. इथे एकीकडे जेवायला वाढलंय आणि इथे एकीकडे बघा ते भाजीपाला निवडायला घेतला आहे, कारण उद्या जर एकदा जॉब ड्युटीला चालले की होत नाही पटकन. चला, भाजीपाला जो आहे ते वेगवेगळा मी करून ठेवलेला आहे. एकीकडे मिरची, अद्रक आणि हे कंटेनर मी अगोदरच घेतलेले होते, तर पहिल्या फ्रीजसाठीच घेतलेले होते. आणि एक छोटंसं मनी प्लॅन्टची एक म्हणजे 2च पानाची फांदी मी लावलेली होती, ती आता 4-5 पानाची झालेली आहे. खूप छान वाटते. मध्ये थोडीशी म्हणजे तिला मुळ्या वगैरे पण छान फुटलेल्या आहेत. आणि ते काय केलेलं आहे, व्यवस्थित तिची भरणी वगैरे स्वच्छ 2-3 दिवसाला करून ठेवावं लागते, कारण एक 4-5 दिवस झाले की त्यावर थोडासा म्हणजे धूळ वगैरे बसते. स्वच्छ करून ठेवलं तर व्यवस्थित छान वाटतं.
आणि तसंच जर ठेवलं तर त्या पाण्यामध्ये खूप धूळ वगैरे साचते आणि पाण्यामध्ये शेवाळंसुद्धा तयार होतं. त्यामुळे मी तसंच नाही ठेवत ह्याला. 2-4 दिवसाला 4-8 दिवसाला व्यवस्थित धुवून स्वच्छ करून ठेवते. मग खूप फ्रेश आणि छान वाटतं ते. व्हिडिओचा एंड करते. आजचा व्हिडिओ थोडा मिक्समध्ये आहे. आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.